आयुष्यात जर का तुम्हाला जगायचं असेल तर माझ्यासारखं जगा, कारण मलाच माहित नाही की मी कशासाठी जगते ती. मस्त जोक मारा या हस रे हलकट हस. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज सकाळी ह्यांनी देवपूजा करायला लागलं, तर मग म्हणलं आपण उंबरा पुजून मग रांगोळी काढूया. तोपर्यंत ह्यांची इकडे देवपूजा पण झाली होती आणि सकाळ सकाळपर्यंत आज चिरंगाट आलं होतं. याला एकाएकी पावसाला काय होतं काय माहिती, तेवढं चालन बंद झालं. क्या बात कर रहे हैं? आणि नंतर ना मला दुपारी काढायची होती मोनिकाच्या हातावर मेहंदी, आणि हिला जरी मेहंदी काढून घ्यायची हौस असली की नाही तिची, तरी तिच्या पोराला का नाही तिची मेहंदी काढलेली बघवत नाही. आणि त्याला ना एवढं दमवलं होतं त्यानं बोलायचं काम नाही. आणि एका जागेला मेहंदी त्यानं फिसकाटली पण होती आणि थोड्या वेळाने ती झोपला पण आणि माझी मेहंदी पण कंप्लीट झाली. तोपर्यंत झालं संध्याकाळच्या जेवणाचं टायमिंग. मग मी इथं मटण सुक्का आणि रस्सा बनवला होता, कारण आमच्या नंदा येणार होत्या आज, कारण धोंडा महिना आहे. आणि बघा असं नंदासने गोड बोलून कामाला लावायचं. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. तर असं काय नाही, सगळा स्वयंपाक माझा मी केलाय, माझ्या नंदानी काहीच केलं नाही आणि मी करून पण देणार नाही त्यांना. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. तुमच्या इकडे धोंडा महिन्याला काय म्हणते ती मला कमेंट मध्ये नक्की सांगा. नंतर ना ह्यांची गळाभेट वगैरे झाली आणि नंतर ना दोघी पण नंदांची मी ओटी भरून घेतली. आणि मी ओटी भरायला बसल्यानंतर नाही तर या दोघी बघा कशा मध्ये येऊन बसल्या त्या, कारण ह्यांना शिकून घ्यायचं हो कसं काय करायचं. आणि त्यांच्या गाठीबिटी झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो फायनली, आणि केवढी मोठी पंगत बसली आहे बघा आमची. पोरांसकट आम्ही एवढा फॉल गच्च भरून बसलो होतो. भाई मजा आया, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना आणि जेवण झाल्यानंतर काहीतरी थंड खायचं होतं म्हणून इथे आईस्क्रीम मागवलं होतं, कारण एवढं गरम होत होतं का नाही बोलायचं काम नाही. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा,